नमस्कार, मी कॉम्रेड पी.जी. गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, आज विमान क्रॅश झाल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्यासह 6 जण त्या विमानामध्ये होते आणि त्या दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मित्र, ते आपल्यातून निघून गेलेत आणि ते गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळीचं वातावरण कोसळलं. ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम संपन्न चालू झालेत. त्याच अनुषंगाने दिग्रस शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी 6 वाजता त्या समय दिग्रस नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रविभाऊ आरगडे, भाजपचे ज्येष्ठ नेते माधवराव सुपारे, दिग्रसचे ठाणेदार वैजनाथ मुंडे, भारत पाटील, राजा चव्हाण, काँग्रेसचे राजाभाऊ चव्हाण, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकरभाऊ जाधव, मकसूद सर, उपाध्यक्ष नगर परिषदचे अजिंक्य म्हात्रे, माजी नगरसेवक दीपकभाऊ फिसके, रामजू पटेल, विनायक दुधे, संदीप झाडे, प्रमोद बनगिनवार, प्रदीप नगराळे सर कम्युनिस्ट पार्टीचे, कॉम्रेड पी.जी. गावंडे, कॉम्रेड जाफर भाई, कॉम्रेड मोहम्मद इक्बाल, कॉम्रेड शंकर लोखंडे, कॉम्रेड आर.डी. गजबार, सर्व पक्षीय त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे लालसिंग राठोड, सैन्याचे यादवराव गावंडे, सर्व पक्षीय कार्यक्रमाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करताना आपल्याला दिसत आहे. मित्र, अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्यासह 6 जणांचं दुःखद निधन झालं. हळहळीचे वातावरण झाले. त्या ठिकाणी ईश्वरचरणी अशी प्रार्थना करण्यात आली की त्यांच्या पवार कंपनीच्या त्या 6 जणांच्या कुटुंबाला दुःख झेपण्याचे, दुःख पेलण्याचे शक्ती देव, अशी श्रद्धांजली सर्व पक्षीय अर्पण करण्यात आली. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया. अमर रहे, अमर रहे. स्थानिक शिवाजी चौकामध्ये आज उपस्थित सर्व दिग्रसकर जनता, सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी आणि दिग्रसकरांचे सर्व प्रतिनिधी आज महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण भारतावर एक शोककळा पसरलेली आहे. आपले आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांचे सकाळी 8:50 त्यांच्या चार्टर विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. खूप उत्कृष्ट असे नेते होते. भारताला, पर्यायानं महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणले होते. ते कोणी एका पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी काम केलं. ते सर्व जातीपातीचं कोणतंही राजकारण न करता त्यांनी सर्वांसाठी न्याय दिला. असे आपले हे उपमुख्यमंत्री आज आपल्यात नाहीत. अतिशय मनाला खिन्न करणारी गोष्ट आहे. त्यांच्या पवार कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर, पर्यायानं भारतावर ही मोठी हानी झालेली आहे. ही हानी कदापिही भरून निघणार नाही. आम्ही सर्व दिग्रसकर जनता त्यांच्या या दुःखामध्ये सामील होत आहे आणि पवार कुटुंबावर, पर्यायानं बारामतीकरांवर जो हा दुःखाचा डोंगर कोसळला, त्यामध्ये आम्ही संपूर्ण दिग्रसकर जनता त्यामध्ये सामील आहोत आणि त्यांना या शोकसभेनुसार भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे. यासाठी आपण सर्वांनी आपल्या ठिकाणी 2 मिनटं सावधानमध्ये राहायचं आहे आणि आदरणीय अजितदादांना त्यांना सद्गती देव, त्यांच्या आत्म्याला ईश्वर सद्गती देव यासाठी प्रार्थना करायची आहे. आपण सर्वांनी आपल्या ठिकाणी सावधानमध्ये राहावं. ठीक, एक साथ सावधान हो गए, सावधान.
फुलं वगैरे व्हायचे आले असतील त्यांनी फुलं फोटो आमच्या इकडे ऐकलो द्या बरोबर आम्ही आलो